हॅलो नमस्कार, मी मयुरी तुमचं स्वागत करते माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये। तर आता आम्ही गोवा प्रयोगाच्या दौऱ्याला चाललो आहोत आणि तिकडे जाऊन काय मजा मस्ती करणार हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमधून सांगणार आहे। तर माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि तुम्हाला दाखवते की 35 लोकांचा ग्रुप आहे जो आम्ही जातोय गोवा प्रयोगाला। 7वा प्रयोग आहे आमच्या आईना का बायना या नाटकात। सो आता आम्ही सगळेजण जातोय, काय धमाल मजा मस्ती करतोय, प्रयोग कसा होतोय हे सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमधून दाखवणार आहे, गोवा दाखवणार आहे। चला जाऊ, बाकीचे काय करतात ते बघूया। अवतारावर जाऊ नका, खूप डायरेक्ट ऑफिसमधून ट्रेनमध्ये आले। चहा कुठे आहे पण? आणि हे सगळेजण आम्ही चाललो आहोत नाटकाला। इकडे पण आहेत चेतन दादा, सतीश सर वगैरे, तानाजी दादा। यांना पडली घाई सेल्फी काढायची। हा व्हिडिओ आहे पण नको बोलू, मी तुझा व्हिडिओ घेत होती, तूच नव्हताच ना म्हणून। अख्ख्या ट्रेनमध्ये धिंगाणा घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रयोग होता म्हणून सगळेजण झोपले लवकर, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन फ्रेश होऊन नंतर संध्याकाळी प्रयोग पण होता। आणि कोकणातील सकाळ, आहा हा काय सुंदर वातावरण होतं माहिती आहे। कोकणात यायचं तर वातावरण आल्हाददायक असतं। मी सगळेजण ट्रेनमधून उतरलो आहोत आणि मडगावला आलो। मडगाववरून आणि इथून मग मडगाववरून आमची गाडी होती आणि जिथे प्रयोग होता रवींद्र भवन, तिथे मग आम्ही जाणार होतो। आता सकाळी मडगावला उतरलो आणि इकडून मग तिकडे जायचं होतं, मग त्यासाठी सगळेजण वाट बघत होते। आणि आता एवढे सगळेजण आलोय म्हटलं सेल्फी तर झालीच पाहिजे ना। मग सगळे उतरल्यानंतर इकडे सर्वांचा एक सेल्फी, मडगावला पोचल्यानंतरचा एक सेल्फी घेणं चालू होतं आणि मी राहिलेली, मग मी धावत धावत फोटो काढायला गेली, सामान ओढत ओढत ओढत। आणि ती आमची गाडी आलेली आहे, त्या गाडीत आम्ही बसणार आहोत। आणि हे बघू शकता मडगाव स्टेशन बाहेरचा व्ह्यू आहे, खूप सुंदर असं माडाची झाडं वगैरे आहेत, छान अशी पार्किंग व्यवस्था केलेली आहे जेणेकरून गाड्या व्यवस्थित लागतील। आणि मडगाव स्टेशनचा बाहेरचा व्ह्यू खूप सुंदर होता। इकडून महेश सर, कुमार सर, सतीश सर येत होते। सरांना माहिती होतं, सतीश सरांना मी ब्लॉग बनवते म्हणून हाय हॅलो केलं। त्याच्यानंतर इकडे सगळ्यांची गाडीत चढण्याची चढाओढ सुरू होती, बॅगा सेट करणे, गाडीत सीट, विंडो सीट पकडण्यासाठी धावत होते। आणि इकडे बघू शकता एक माणूस झोपला होता मे बी, तर मी त्याला पण घेतलं, सगळे ओरडत होते। आणि गाडीतून बघू शकता बाहेरचा निसर्गाचा आनंद घेत गाणी वगैरे बोलत आम्ही ट्रॅव्हल करत होतो। आणि कोकणात आल्यानंतर खूप छानच वाटतं, कारण आजूबाजूचं वातावरण अगदी खूप सुंदर असतं आणि पावसामुळे तर सगळीकडे ग्रीनरी दिसते आपल्याला आणि खरंच खूप छान होतं। हे बघू शकता इकडे असं एक सुंदर चर्च दिसला आणि त्याचा जो काही व्ह्यू होता ते बनवलं होतं ना चर्च, ते खूप छान होतं, खूप आवडलं। आणि इकडून छोटे छोटे काही गोव्यामधले ठिकाणं कॅप्चर करायचा मी प्रयत्न करत होते, काही गोष्टी गाडीमधून जेवढ्या दिसतील तेवढ्या घेत होती। आणि हो, तुम्हालासुद्धा कोकणात यायला आवडतं का? नक्की कमेंट करून सांगा। आणि आमचा जो गोवा टूर होता, गोवा नाटकासाठी आम्ही गेलेलो, त्याचे 2-3 पार्ट येतील, म्हणजे रवींद्र भवन कुठे होतं, कसं होतं, आमचा प्रयोग कसा झाला, हे सगळं मी माझ्या नेक्स्ट ब्लॉगमधून तुम्हाला दाखवणार आहे। सो कनेक्ट राहा, लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला अजिबात विसरू नका। आणि जेवढे माझे दुसरे ब्लॉग्स येतील ते सुद्धा बघा। आणि चॅनलला नवीन असतात तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। परत सांगते, बाय, टाटा, सोयन रवा, काळजी घेवा, बाय बाय।